खूपच भारी नाही का. तर असेच मला गिफ्ट वगैरे भेटत नाही का. आणि भारीतलं स्पीकर भेटले नाही का, गिफ्टमध्येच भेटलेलं आहे मला हे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर तुम्ही आत्ता बघू शकता की चेहरा एकदम म्हणजे झोपतनं उठल्यासारखं झालेलं आहे, कारण मी आता झोपतनंच उठलेलो आहे की बाहेर एकदम पावसाचं वातावरण झालेलं आहे. पाऊस तर पडलेला आहे थोडाफार, पाऊस तर नक्कीच. आणि आता पाऊस तर नक्कीच पडणार आहे नाही का. मागाशी पण पाऊस थोडाफार पडलाच आणि आत्ता पण आता पाऊस पडेलच. तर आता थोड्या वेळाने मी जाईल बाहेर. मी बघा खाली आलेलो आहे आणि काल जरा गाडीमध्ये जरा हवा जरा कमी वाटत होती, तर मी तेच चेक करतो आहे नाही का. सो हवा तर मला कमी वाटते थोडीफार. गाडी जिथं आपण हवा पडतो ना तिथं एकदा घेऊन जायला लागेल, तेव्हाच माहिती पडेल की गाडीमध्ये हवा कमी आहे का नाही का. गाडी अशी बघा हलती लगेच, असं केलं ना वन साईड अशी ही होती जरा गाडी. सो बघू आता हवा, एक मिनट ट्राय करू आपण की हवा भरलं. कारण काल काय झालं, एक आम्ही जस्ट चाललेलो आणि काल ऑटो रिक्षावाल्याने गाडी येऊन ठोकली पाठीमागणं नाही का मारला. त्याच्यामुळं नाही का पाठीमागचं ते थोडंसं जरा क्रॅश झालेलं आहे. सो एक मिनट तुम्हाला दाखवतो मी परत. गाईस तुम्ही बघू शकता नाही का बघा. आणि हे बघा ऑटोवाल्याने हे केलेलं क्रॅश, तर डायरेक्ट पाठीमागनं येऊन त्यांनी ठोकली. गाईस तर आता तेच मी म्हणलं की चेक करू एकदा नाही का की काय झालेलं आहे. तर आता बघू हवा एकदा भरून बघू, कारण मी आता गाडी चालवून बघितलं तर असं पाठीमागच्या नाही का असं वाटतं की टायर हलते थोडं थोडं नाही का, तर बॅलन्स बिघडलेले आहे. तर हाय समोर एक पेट्रोल पंप. सो इकडं तर दिसत नाही आहे गाईस की हाय म्हणून. हाय फ्री एअर तर लिहिलेलं आहे, पण ते बंद वाटते मला नाही का. गाडी आता चेक करतोय गाडीमध्ये हवा आहे का नाही बघू आता. इसमें जा रहा है हवा, कैसे वो दोनों में नहीं हो रहा है. गाडीत तर हवा आहे, नशीब आता चेक केलं तर गाडीमध्ये आता हवा भरली. तर स्वतः चेक करू गाडी चालवून नाही का काय प्रॉब्लेम आहे का नाही. सो आता गाडी प्रॉपर चालते. ॲक्च्युली हवाच नव्हती मला वाटतं नाही का, तर मला वाटलं की चाक थोडंफार हलते. सो गाडीमध्ये ॲक्च्युली हवा एक वेळेस नाही का कमी असतं. झालं काय होतं काल की आम्ही ॲक्च्युली मॉलमध्ये चाललेलो आणि मॉलमध्ये जस्ट रिव्हर्स मारत होतो आणि नेमकं पाठीमागनं ऑटोवाला डायरेक्टली फास्टमध्ये येऊन डायरेक्ट ठोकला. पाठीमागच बरोबर गाडीच्या पाठीमागच जे साईड कॉर्नर आहे टायरच्या खाली तिथंच गाडी ठोकली. तर त्याच्यामुळं मला वाटलं काय बॅलन्स बिघडलं का गाडीचं नाही का, पण बॅलन्स तर काय बिघडलं नाही आहे, गाडी चालते प्रॉपर. फक्त एवढंच की पाठीमागं जरा क्रॅश पडली. तर इन्शुरन्स तर आहे गाडीचा, तर गाडीच्या इन्शुरन्समध्ये ते होऊन जाईल नाही का. तर बघू माझं जवळ टाकलं वगैरे गाडी ना, पण मी ब्लॉग बनवलंच. आज पाऊस पण भरपूर पडतोय, कारण ऑगस्ट महिना चालू आहे आणि ऑगस्ट महिन्यात पाऊसच नाही. तर आज किती दिवसांनी पाऊस आला, म्हणजे 15 दिवसांनी पाऊस आलेला आहे. कारण पुण्याचं वातावरण एकदम वेगळं आहे, एकदम थंड वातावरण असतं एकदम. पुण्याचं वातावरण म्हटलं ना ते एकदम असं थंडगार वातावरण असतं नाही का. इकडं जास्त ऊन पण नसतं. उन्हाळ्यात तेवढीच गरमी पण असते, पण थंडीत नाही का तेवढं थंडी पण. आणि पावसात पण थंडी तर आहेच इथं. इकडचं सगळ्यात वेगळं वातावरण म्हणजे पुण्यातलं सगळं वेगळं वातावरण आहे. मी कुठं पण गेलं तुम्हाला असं वातावरण भेटणार नाही, फक्त तुम्हाला पुण्याचं वातावरण भेटेल. तर गाईज मुंबईतलं वातावरण तर तिकडं तर म्हणजे केव्हा पण आपण गेलो ना तर मुंबईमध्ये कसं एकदम प्रॉपर 12 महिने गरमीच असते. थंडीमध्ये तिकडं थोडं जरा चांगलं वाटतं की नाही का, म्हणजे जसं थंडी नसते, एकदम नॉर्मल वातावरण असं नाही का. तर मुंबईचं वातावरण तसंच आहे. तर मी मुंबई पुणे असतो ना, तर मुंबई पुणे वगैरे माझा प्रवास चालूच असतो नेहमी. तर आता मी परत पुण्याला आलो आहे. तर माझ्या मुंबईचा पण मी ब्लॉग टाकलेला मागच्या वेळेस नाही का. मी आता परत पुण्याला आलेलो आहे, जे की तुम्ही बघू शकता. तर ॲक्च्युली झालं काय, तर मी जिथं राहतो ना रूममध्ये मलाडला, तो रूम ॲक्च्युली मी सोडला आहे रूम वगैरे नाही का. आता रूम मी आता बघतोय. आता रूम जेव्हा मला भेटेल मी तेव्हा मग परत जाईल मी मुंबईला नाही का. आणि तोपर्यंत मग इकडचंच मी आता ब्लॉग करणार वगैरे नाही का सगळे जे आहे.
आणि आता थोड्या दिवसांनी मला रूम वगैरे भेटेलच, मग मी परत मुंबईला मग मी जाईल. आणि मग माझे इव्हेंट्स पण नाही का मी अपडाऊन वगैरे करणार नाही का पुणे टू मुंबई जास्त लांब नाही पडत, म्हणजे लांब आहे तसं एवढं नाही, म्हणजे लांब नाही का 3 तासाचं अंतर आहे. तर अपडाऊन मी करू शकतो नाही का. तर थोडं दिवस मग मी अपडाऊन वगैरे करणार मी नाही का, थोडं दिवस मी अपडाऊन वगैरे करेल आणि त्यानंतर मग मी रूम वगैरे बघेल नाही का. सो आता बघू मग आता मी चेक करेल नाही का की किती काय आहे अपडाऊनवरती नाही का. तर जास्त वेळ तर नाही लागणार ना. मी आता घरी आलेलो आहे आणि मम्मी कपड्यांमध्ये लपलेली आहे. सॉरी मम्मी ॲक्च्युली कपडे धुती आहे बाहेर आता सध्या. बघा लपली नाही कपडे धुती आहे. सो गाईज हां मगाशी तुम्हाला एक मी बोलणार होतो की नाही जे गाडीमध्ये मी बोललो ना की नाही का मी ॲक्च्युली रूम सोडला ना मुंबईतला, तो इथं मी मलाडला राहिलो होतो. तर तू ॲक्च्युली तर त्यांचे रूमवाले रेंटवाले कारण ज्यांची रूम आहे ते परत आले, त्याच्यामुळं ते म्हणले की आता तुम्ही जावं इकडनं वगैरे नाही का. तर एक 5-6 दिवसानंतरच मी आता मुंबईला जाईल नाही का. तोपर्यंत अपडाऊन मी करत वगैरे राहणार, तोपर्यंत मी अपडाऊन करत राहील मुंबईला. जेव्हा इव्हेंट असेल तेव्हा मी इकडनं पुणेवरनं करणार. तर हाय भरपूर टाईम जाणारच, पण आता काय करणार, इव्हेंट असेल तर जायलाच लागणार नाही का. स्ट्रगल तर आपल्याला करत लागणार, काय असून दे आपल्याला स्ट्रगल करायच लागणार नाही का. आज तर सॅटर्डे, तर आता मंडेला एक हाय इव्हेंट, मंडेला आहे ट्यूजडेला इव्हेंट आहे. तर 3 दिवस लगातार मी अपडाऊन करणारच आहे. आणि गाईज कसं की तिकडं आहे म्हणजे फ्रेंड्स वगैरे नाही का, राहायला वगैरे आहेत तिकडं फ्रेंड्स. तर त्यांच्यापर्यंत घरी मी कसं राहू शकतो, पण मला कसं आवडत नाही कुणावरती डिपेंड राहायचं नाही आपण वगैरे नाही का. तर त्याच्यामुळं मी अपडाऊन करायलाच मुंबई पुणे वगैरे नाही का. तर आणि कुणावरती डिपेंड राहायला मला कसं आवडत नाही जास्त करून. सो आणि तुम्हाला एकदा दाखवत होतं की थोडं दिवस अगोदर मला एक इव्हेंटमध्ये गिफ्ट भेटलेलं, जे की मी 3-4 दिवस अगोदर गेलेलो इव्हेंटला गेलेलो. तर तिथं मला एक गिफ्ट भेटलेले, हे JBLचं मला स्पीकर भेटलेले. तर ह्याला मी ब्लॉगमध्ये काय अजून काय दाखवला नाही. तर हे भारीतलं स्पीकर भेटले नाही का, गिफ्टमध्येच भेटलेलं आहे मला. हे इकडनं वगैरे बघा असं ऑन होतं. आणि हे बघा हे ब्लूटूथचं ऑन. कालपासून मला इव्हेंटमध्ये भेटलेलं आहे, पण मी ॲक्च्युली शूट नाही केलं कारण कसं ते एकदम फास्ट इव्हेंट झाला तो. ॲक्च्युली फास्ट तर इव्हेंट तो एकदम झाला आणि मला उशीर झाला आणि त्याच्यात मला हे गिफ्ट पण भेटलं, पण मी हे तुम्हाला काय दाखवलं नाही माझ्या ब्लॉगमध्ये. आणि तो ब्लॉग पण मी शूट नाही केला कारण कसं अर्धच मी तो ब्लॉग ॲक्च्युली शूट केला कारण टाईमच नाही भेटला तिकडं मला शूट करायला. आणि हे याची क्वालिटी ना खूपच भारी आहे नाही का, साऊंड क्वालिटी भारी आहे आणि कसं बास क्वालिटी पण एकदम भारी वगैरे नाही का. तर प्राईस 3000, तर प्राईस काहीतरी 3000ची आहे. MRP 3000ची आहे आणि काहीतरी 1800-1900चं असं मला होतं. ऑनलाईन वगैरे भेटते नाही का, प्राईस पण नाही 1900पर्यंत आहे याचं नाही का ऑनलाईन वगैरे. पण हे असे गिफ्ट्स नाही का भारी वगैरे नाही का, हे असे गिफ्ट्स बघा इव्हेंटला वगैरे भेटतात तर भारी वाटतं नाही का. कधी याचा आवाज बेस्ट आहे म्हणून नाही का, आवाज चांगला वाजतो वगैरे नाही का. तर 1 मिनटं वेट करा फक्त आणि बघा माझा ब्लॉग कंटिन्यू करा की हे कसं वाजतं. कनेक्ट केलेलं आहे मी आता आणि याचा आवाज बघा 1 मिनटं. सो गाईज तुम्ही याचा आवाज बघितलेला असेल तर कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा मला. आधी गाईज मी काहीतरी ज्यूस वगैरे पिल कारण आता भूक तर लागलेली मला, तर काहीतरी मिल्कशेक वगैरे पितो. सो गाईज आता ज्यूस बनवला आहे, आता ज्यूस पितोय मी. सो गाईज आता मी तयार झालेलो आहे आणि आता निघलेलो आहे जे की दही अंडे बघायला जाणार आहे. आणि आता वाजलेलं आहे राईट 6:30. तर आता मी निघालो आहे. तर तुम्ही बघू शकता थोडंफार मिररमध्ये पण जरा बघतो कसं दिसतं नाही का फेस वगैरे. मी आता खाली आलेलो आहे जे की सोसायटीच्या खाली आलेलो आहे. तर आमच्याकडे आता 2 बाईक आहेत जे की ही रायडर आहे आणि ही बुलेट आहे. तर आता आम्ही ट्रिप्सी आहे. तर ट्रिप्सीमध्ये कशी रायडर गाडी नाही बसत नाही का ट्रिप्सी, त्याच्यामुळं आम्ही आता बुलेटवरच जाईल कारण बुलेटवरच कसं प्रॉपर आम्हाला तिघांना बसता येईल नाही का. आम्ही ॲक्च्युली चाललो आहे आता मेन सिटीमध्ये जे की पुणेला चाललो आहे आम्ही ट्रिप्सी. आता एक 5-10 मिनिटात निघणार. अजून एक मित्र बाकी आहे. एक तर मित्र आता आलेला आहे इकडे फिरतो आहे, जे की मोबाईलवर बोलतो आहे. आणि आता अजून एक मित्र आहे तो आतमध्ये घरी गेला आहे तो ॲक्च्युली. तर एक 5 मिनिटात येईल. आम्ही आता इकडनं निघाल नाही का. लय दिवसांनी बुलेट चालवतोय हे आरामची नाही का. फक्त खालचा ब्रेक दाब, पुढचा ब्रेक जास्त जोरात नको दाबू, नाहीतर पडून आपण तिघं.
आहे ना ते पकडायला आहे ना. गाडी भारी पण ते गाडी 50 लाखाच्या तर परवडत असेल. काय 50 लाखाच्या आत असेल तर परवडत असेल भाई. डिफेंडरचं फील. डिफेंडर पण नाही, ती रेंज रोवर सांगितली गाडीचे त्याचं नवीन रेंज रोवरची. हा तेच ना, लुक एकदम तसंच केलेलं आहे. आणि एकदम ही गाडी एकदम मागच असत मला वाटतं. इलेक्ट्रिक आहे म्हणजे मागच असतात. इलेक्ट्रिक गाडी सगळे मागच आहेत. सीमेवरती सुद्धा श्री पुरीदादा बालन त्यांच्या भरपूर गर्दी होती वगैरे नाही का तिकडं. आता अजून वेळ एक तासांनी नंतर फुटणार काही अंडी. तोपर्यंत म्हटलं आम्ही काही खाऊन घेऊ. आता बघतो काहीतरी वडापाव वगैरे काहीतरी खायला झाली आता बघतो. कारण खूप गर्दी इकडं. नंतर काय खायला नाही भेटणार. त्याच्यामुळे नाही का काय आता बघू. आता काही ट्राय करून खायचं. काय आता खाऊन झालेलं आहे. आणि आता दही अंडी सुटल्याशिवाय आम्ही हलणारच नाही पूर्ण दही अंडी करून आम्ही. भक्तांना विनंती आहे त्यांनी टाळ्या वाजवून साईनाथ गोविंद पथक. आणि आता आम्ही इकडनं एक 5 मिनिटात निघाल. सरांच्या लागली इथं पाय दुखायला दहीहंडी झाली फोडून. आता आम्ही निघतो डायरेक्ट घरी. आता इकडनं जाईल. आता ते डायरेक्ट घरी थांबणार. आता पुढे थांबणार. निघायचं चला. हां बाकीचे गेले सगळे मित्र हे बसलेत. सो गाईज फायनली मी गजवलेले. सो आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो आहे. तर गाईज कसा वाटला माझा आजचा ब्लॉग तर मला लाईक कमेंट आणि शेअर करून मला सांगा. प्लीज कोणी लाईक नसेल करत तर लाईक करा, शेअर पण करा आणि सबस्क्राईब तर मेन करा. कारण सबस्क्राईब तर कोण नाही करत असतं तर सबस्क्राईब तर मेन करा. भेटू परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये.